what we see in last lecture? Silver Sun mixer. Okay. Then what is the principle of silver sun mixture? Work. सांगा. समजलं नाही का सिल्वर सन मिक्सचर काय आहे? हॅलो मॅम. हा बोला. प्रिन्सिपल सांगू ना. हा प्रिन्सिपल सांगायचे. Silver cell mixing, a mixture is based upon sharing force and circulation of material take place through a heat by the circulation product produced in the inlet at the bottom of the head. ओके. बाकीच्यांचं काय? आता कोण बोललं? सुप्रिया तुम्ही होतात का? हा. ओके. सुप्रियांनीच लक्ष दिलंय का फक्त? बाकीचं कुणाला येत नाही? अजून कोण सांगताय? रुपाली. येस मॅम. काय सांगायचं, मी आता जॉईन झाले. प्रिन्सिपल ऑफ सिल्वर सन मिक्सचर. सॉरी मॅम. का? झालं नाही का लास्ट लेक्चरला? सांगताय? गुंड शीतल. शीतल. Yes, ma'am. प्रिन्सिपल ऑफ सिल्वर सन मिक्सचर. नाही मॅम येत. हॅलो मॅम, मी सांगू का? हा सांगा. The principle of silver sun mixer is based upon shearing force and it produces intense shearing and use of high speed rotors and circulation of material ensure rapid breakdown of the dispersed liquid into smaller globules or fines. ओके. देन स्टडी नाही केला का हो कुणीच? Yes ma'am. हा सांगा. निकिता. सांगा. तुम्ही म्यूट केलंय, अनम्यूट करा आणि सांगा. हा बोला आता. हॅलो निकिता, is my voice is audible to you? हॅलो मॅम, मी सांगू का?
हा सांगा. Its principle, the principle of Silverson mixture is based upon shearing force. It provides intense shearing force and turbulence by use of high-speed rotors. And circulation of material takes place through the head by the section produced in the inlet at the bottom of the head. Circulation of the material ensures rapid breakdown of the dispersed liquid into smaller globules or fines. ओके. देन नेक्स्ट पार्ट स्टडी करायचा आहे सगळ्यांनी. नेक्स्ट लेक्चरला मी विचारणार आहे सगळ्यांचं प्रिन्सिपल आणि ऍप्लिकेशन. ओके. आतापर्यंत आपण रिव्हिजन नाही घेतली, पण रिव्हिजन घ्यायला पाहिजे. हे आता लक्षात येते तुम्ही किती स्टडी करताय ह्याच्यावरून आणि किती आन्सर देताय त्याच्यावरून. नेक्स्ट लेक्चरला एक 10 मिनिटं आपण ठेवूयात प्रत्येक लेक्चरला. लास्टचे 1 मिनिट त्याच्यामध्ये पूर्ण झाली पाहिजे रिव्हिजन करून. ओके. ओके मॅम. हा, हे मिल तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आणि खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं प्रिन्सिपल काय आहे, ही मिल कोणत्या ऍप्लिकेशन साठी यूज होते, त्याचे ऍप्लिकेशन काय आहे, ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. आपण होमोजेनायझरचा इंट्रोडक्शन पार्ट आणि प्रिन्सिपल आपण बघितलं होतं. देन नेक्स्ट पार्ट आपण आज बघूया. तर होमोजेनायझर मीन्स काय आहे बघा. होमोजेनायझेशन इज अ प्रोसेस इन विच कोर्स ग्लोब्युल्स इन अ इमल्शन, जे काही कोर्स ग्लोब्युल्स असतील इमल्शन मधले, कोर्स ग्लोब्युल्स मीन्स काय तर साइजनी लार्ज असलेले जे काही ग्लोब्युल्स आहेत आर कन्वर्टेड इनटू द स्मॉलर ग्लोब्युल्स. तर ते कशामध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला, तर स्मॉलर ग्लोब्युल्स मध्ये कन्वर्ट करायचंय ऑफ युनिफॉर्म कंपोजिशन. तर स्मॉलर ग्लोब्युल्स मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे त्याचं युनिफॉर्म कंपोजिशन होईपर्यंत, म्हणजे युनिफॉर्म मटेरियल ते होईपर्यंत. सो दॅट इच मेजर्ड डोस ऍज द सेम कंपोजिशन. आणि जे काही आपलं डोस आहे किंवा आपण जे काही आपलं मटेरियल आहे ते सेम मेजरचं असावं, ह्याच्यासाठी आपण ते होमोजेनाइज करतोय. ओके. देन होमोजेनायझर्स आर युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अ बायोफिजिक्स सिस्टीम लाईक सस्पेन्शन अँड कन्वर्जन ऑफ अ कोर्स इमल्शन टू द कोलायडल इमल्शन. तर हे जे काही होमोजेनायझर आहे हे आपण कशासाठी यूज करतो. Homogenizers are used for the preparation of a biophysical system. Emulsion आणि सस्पेन्शन ह्याच्यामध्ये काय आहे तर हे बायोफिजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहेत. ओके. बायोफिजिक्स मीन्स काय तर 2 फेज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. कोणत्या 2 फेज बायोफिजिक सिस्टीम मध्ये, कोणत्या 2 फेज इन्व्हॉल्व असतात. सस्पेन्शन आणि इमल्शन. हो, पण सस्पेन्शन और इमल्शन मध्ये कोणत्या 2 फेज असतात. बायोफिजिक्स त्याला काय म्हणतो आपण इमल्शन आणि सस्पेन्शनला. कोणत्या 2 फेज आहेत सांगा. इमल्शन आर द बायोफिजिक लिक्विड डोसेज फॉर्म. बायोफिजिक आपण काय म्हणतो त्याला. एकच फेज मध्ये असतं का इमल्शन. कंटिन्युअस फेज मध्ये असतं का एकाच फेज मध्ये, का 2 फेज असतात त्याच्यामध्ये. 2 फेज असतात मॅम. ओके. 2 फेज कोणत्या. डिस्पर्स्ड अँड कंटिन्युअस फेज. ओके. डिस्पर्स फेज मध्ये कोणती फेज येते.
फर्स्ट फेज मध्ये कोणते ग्लोब्युल्स येतात किंवा कोणतं मटेरियल येतं? Oil and water. Oil and Yes. फेज अँड वॉटर फेज, ह्याला दोन बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म म्हणतो आपण. बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ऑइल फेज अँड लिक्विड फेज असते, त्याला आपण काय म्हणतो तर बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. आणि जे आपले इमल्शन आहे, सस्पेन्शन आहे, तर ह्याला आपण काय म्हणतो तर हे कसे आहेत तर बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहेत. ओके. अँड कन्वर्जन ऑफ अ कोर्स इमल्शन टू द कोलायडल इमल्शन, आपण होमोजेनाइज केलं तर काय होतं तर जे की बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे लाईक सस्पेन्शन अँड द कन्वर्जन ऑफ अ कोर्स इमल्शन, जे की कोर्स इमल्शन आहे. कोर्स इमल्शन म्हणजे काय तर जे की लार्ज पार्टिकल मधलं जे की इमल्शन आहे त्याच्यामध्ये जे की ऑइल ग्लोब्युल्स आहेत ते कसे असतील तर कोर्स असतील, मीन्स साईजनी लार्ज असतील. तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं तर आपल्याला कोलायडल इमल्शन मध्ये करायचं. कोलायडल इमल्शन म्हणजे त्याची साईज पण लहान असेल आणि ते मिक्स प्रॉपरली झालेलं असेल. ओके, समजलं? ऑफ होमोजेनायझर समजलं का? आहात का सगळे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. देन प्रिन्सिपल बघा काय आहे. होमोजेनायझेशन इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग नॉन युनिफॉर्म मिक्सचर टू द कोलायडल स्टेट और युनिफॉर्म मिक्सचर. तर जे काही होमोजेनायझर आहे ते काय करतं बघा. इट इज अ प्रोसेस, होमोजेनायझेशन इज अ प्रोसेस कन्वर्टिंग नॉन युनिफॉर्म मिक्सचर. तर जे की नॉन युनिफॉर्म मिक्सचर आहे त्याचं कशामध्ये कन्वर्ट करायचं तर युनिफॉर्म मिक्सचर मध्ये करायचं, त्याला आपण काय म्हणतो तर कोलायडल स्टेट म्हणतो. ओके. इट इज डन बाय रिड्युसिंग पार्टिकल साइज ऑफ अ मिक्सचर और युनिफॉर्म डिस्पर्शन ऑफ अ मिक्सचर मेकिंग द प्रोडक्ट होमोजिनियस. तर हे कसं केलं जातं तर इट इज डन बाय, तर आपण पार्टिकल साइज रिडक्शन करू शकतो और युनिफॉर्म डिस्पर्शन ऑफ अ मटेरियल, जे की डिस्पर्शन ऑफ अ मटेरियल आहे ते युनिफॉर्म असलं पाहिजे. मेकिंग द प्रोडक्ट होमोजिनाइज, जे आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते होमोजिनाइज मीन्स मिक्स होण्यासाठी किंवा एकत्र येण्यासाठी आपण काय करतो तर त्याची साईज तरी रिड्यूस करतो और त्याच्यामधले जे काही डिस्पर्स फेज असेल किंवा त्याच्यामध्ये आपण जे काही पार्टिकल्स ऍड करतो त्याची युनिफॉर्म मिक्सचर तरी असलं पाहिजे. ओके. Then the principle of a homogenizer is that when large globules of a coarse emulsion are passed under the high pressure through the narrow orifice are broken into the small globules having greater degree of uniformity and the stability. तर इथं मेन प्रिन्सिपल आहे बघा होमोजेनायझरचं. ओके. द प्रिन्सिपल ऑफ अ होमोजेनायझर that when large globules in a coarse emulsion, जे की लार्ज ग्लोब्युल्स आहेत कोर्स इमल्शन मधले, तर ते काय करायचे हाय स्पीडने एका ओरिफाइस मीन्स काय तर स्मॉल होल, तर त्या होल मधून आपण पास करायचे विथ द हाय स्पीड किंवा हाय प्रेशरने. तर काय होतं तर नॅरो ओरिफाइस असल्यामुळं त्याच्या ग्लोब्युल्सचं ब्रेकडाऊन होतं आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं तर स्मॉलर ग्लोब्युल्स मध्ये होतं. ओके. आणि जे काही स्मॉलर ग्लोब्युल्स आहेत त्याची काय असते तर हाय डिग्री ऑफ युनिफॉर्मिटी असते आणि स्टॅबिलिटी त्याची जास्त असते. समजलं प्रिन्सिपल होमोजेनायझेशनचं किंवा होमोजेनायझरचं? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. देन कन्स्ट्रक्शन बघा, आपल्याला 4 होमोजेनायझर्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे, त्यांच्या स्पीड नुसार ते आपण त्याचे टाईप ठरवतो. तर इट इज कन्सिस्ट ऑफ अ पंप, जे काही सिंपल होमोजेनायझर आहे तर त्याचं काय आहे बघा त्याची प्रॉपर्टीज. इट कन्सिस्ट ऑफ अ पंप दॅट राइज द प्रेशर ऑफ अ dispersion at range 5000 to the 500 psi and the orifice through which the fluid stick
अपॉन द होमोजेनायझिंग वॉल. तर त्यांनी रेंज सांगितलेली आहे, डिस्पर्शन रेंज सांगितलेली आहे ऑफ अ सिंपल होमोजेनायझरची. देन and the orifice through which fluid stick upon the homogenizing wall. तर ते काय असतं, सिंपल होमोजेनायझर काय होतं तर ते त्याच्या वॉलला ते होऊन बसतं. ओके. देन the homogenizing wall is held on the wall set by the strong spring. तर जे की वॉल आहे होमोजेनायझिंगची तर ती काय करते तर स्ट्रॉंग स्प्रिंगने अटॅच केलेली असते. ओके. ऍज द प्रेशर इन्क्रीजेस सम ऑफ द डिस्पर्शन escapes between the wall and the wall seats. तर जसं आपण काय करतो तर प्रेशर इन्क्रीज करतो, तर सम ऑफ डिस्पर्शन escapes and बिटवीन द वॉल अँड द वॉल सीट्स. जसं आपण प्रेशर इन्क्रीज करतो तर ते काय होतं वॉल सेट होते. ओके. अँड इन्स्टंटली प्रेशर इज रिलीज्ड दॅट सब्जेक्ट टू द प्रोडक्ट टू द इन्स्टंट टर्ब्युलन्स अँड द हायड्रोलिक शेअर. तर आपण काय करतो प्रेशर इन्क्रीज करतोय तेव्हा काय होते तर ती जी वॉल आहे ती काय होते तर सेट होते आणि इन्स्टंटली आपण प्रेशर जर रिलीज केलं म्हणजे आपण प्रेशर काढून घेतोय तेव्हा काय होतं तर टर्ब्युलन्स फॉर्म होतं आणि हायड्रोलिक शेअर प्रोड्यूस होतो तिथे. ओके. देन सिंपल होमोजेनायझरची डायग्राम बघा कशी आहे. तर इथं टर्ब्युलन्स आहे किंवा स्टरर हेड आहे. इथून काय होतं तर आपलं जे की मिक्सिंग आहे ते स्टार्ट होतं. ओके. इथं त्यांनी काय दिलेलं आहे तर सॅम्पल आहे मिक्सचर ऑफ डिस्टिल वॉटर, डिझेल वॉटर अँड सरफॅक्टंट. तर ह्याचं काय आहे तर मिक्सचर आहे ते आपल्याला होमोजेनाइज करायचे. ओके. किंवा एकत्र करायचे. तर हे काय आहे तर स्टरर हेड आहे. इथून काय होतं तर जेव्हा आपण प्रेशर इन्क्रीज करतो तर तेव्हा काय होतं ते रोटेट होणार आहे. ओके. देन स्टरर स्प्लिंडल, ह्याला काय म्हणतो आपण तर स्टरर स्प्लिंडल आहे. देन स्टरर मोटार तिथं ऍप्लिकेशन होतं. देन इथं काय आहे बघा आता डिजिटल स्पीड डिस्प्ले. इथं ऑन ऑफचे जे की आपले स्पीड रेग्युलेटर आहेत, कंट्रोलिंग युनिट आपण ह्याला म्हणतो. समजलं. जेव्हा आपण प्रेशर देतोय तेव्हा काय होतं तर हाय स्पीडने ते रोटेट होणार आहे. जसं आपण प्रेशर काढतो ते काय होणार आहे तर हायड्रोलिक शेअर अँड टर्ब्युलन्स फॉर्म होणार आहे तिथं. ओके. समजलं सिंपल होमोजेनायझर. समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then modify turbulence. Modified turbulence. तर modified turbulence मध्ये काय आहेत बघा. It consists of turbine and starter at the center distance in the rotation of a turbine at very high speed. Create the difference and reduce the particle size. तर turbulence काय आहेत? It consists of the turbulence and the starter at the central distance in the rotation of the turbines at the very high speed. तर जे की टर्बाइन्स आहेत ते काय आहेत तर सेंट्रलला अटॅच झालेलं आहे. सेंट्रल डिस्टन्सला ते टर्बाइन्स आहेत. ओके. द रोटेशन ऑफ अ टर्बाइन्स इज व्हेरी हाय स्पीड. जेव्हा आपण टर्बाइनचं रोटेशन हाय स्पीडला करतो तेव्हा काय होतं तर इट क्रिएट्स द डिफरन्स अँड रिड्यूस द पार्टिकल साइज. तर काय होतं तर टर्बाइन्स रोटेट झाल्यामुळे हाय स्पीड तर जे काही पार्टिकल साइज आहे ती काय होतं तर रिड्यूस होते. द पार्टिकल्स अँड द फ्लुइड पास थ्रू द स्टार्टर अँड द टर्बाइन्स विच प्रोड्यूस द मेकॅनिकल फोर्स. जेव्हा आपलं जे काही टर्बाइन्स आहेत ते पार्टिकल्स अँड द फ्लुइड पास होतं. जे काही आपलं मटेरियल आहे त्याचं फ्लुइड अँड पार्टिकल्स जे काही आहेत ते त्याच्यामधून पास होतं तेव्हा काय होतं तर मेकॅनिकल फोर्स प्रोड्यूस होतो किंवा मेकॅनिकल फोर्स अप्लाय होतो त्याच्यावर. आणि कॅव्हिटेशन
टर्ब्युलन्स, इम्पॅक्ट अँड शेअर. मेकॅनिकल फोर्स मध्ये कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात बघा. तर कॅव्हिटेशन. कॅव्हिटेशन मीन्स काय? द फॉर्मेशन ऑफ अ एम्प्टी स्पेस विदिन द सॉलिड सब्जेक्ट. इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, आपला जे की मटेरियल आहे, आपण जे मटेरियल होमोजिनाइज होण्यासाठी आपण यूज करतोय त्याच्यामधून काय होतंय तर मॉडिफाईड टर्ब्युलन्स रोटेट होत आहेत. मग ते जे काही रोटेशन आहे त्याच्यावर कोणता फोर्स अप्लाय होतोय तर मेकॅनिकल फोर्स अप्लाय होतो. मेकॅनिकल फोर्स अप्लाय झाल्यामुळे तिथं काय होते तर कॅव्हिटेशन फॉर्म होते. कॅव्हिटेशन मीन्स काय तर फॉर्मेशन ऑफ अ एम्प्टी स्पेस विदिन द सॉलिड ऑब्जेक्ट. तर त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स आहेत आपल्या मिक्सचर मधले त्याच्यामध्ये काय होतं तर कॅव्हिटी फॉर्म होते. ओके, तर स्पेस फॉर्म होतो. देन टर्ब्युलन्स. टर्ब्युलन्स मीन्स काय तर टर्ब्युलन्स म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला लास्ट लेक्चरला, व्हॉट इज टर्ब्युलन्स? Uniform speed. आवाज नाही आला रुपाली. High speed किंवा ununiform speed. हाय स्पीड तर आहे, पण काय होतं टर्ब्युलन्स मध्ये तर फ्लुइडची जी काही मुवमेंट आहे, रोटेशन आहे हाय स्पीड मध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो तर टर्ब्युलन्स म्हणतो. ओके, आणि त्याच्या मेकॅनिकल फोर्स मध्ये आपण कोणते कोणते फोर्स अप्लाय होतात तर कॅव्हिटेशन होतं, टर्ब्युलन्स फॉर्म होतो. देन इम्पॅक्ट अँड शेअर. शेअरिंग फोर्स शेअर केला जातो किंवा शेअरिंग फोर्स अप्लाय होतो टू ऑब्टेन युनिफॉर्म होमोजेनायझर मिक्सचर. तर कशासाठी होतं हे सगळं तर ऑब्टेन होमोजेनायझर मिक्सचर किंवा होमोजेनाइज्ड मिक्सचर. युनिफॉर्म मिक्सचर आपल्याला मिळण्यासाठी हे मेकॅनिकल स्ट्रेंथ किंवा मेकॅनिकल फोर्स अप्लाय होतो. मॉडिफाईड टर्ब्युलन्स समजले काय आहेत? समजले का? Yes, ma'am. Yes, ma'am. मॉडिफाईड टर्ब्युलन्स मध्ये काय आहे तर एक स्टार्टर आहे, तर तो काय आहे तर सेंट्रली अटॅच आहे. ओके, तर तो काय करतो तर हाय स्पीड मध्ये त्याचं रोटेशन करतो आणि काय करतो तर साईज रिडक्शन करतो. ओके, देन पार्टिकल्स अँड द फ्लुइड passes through the starter and the turbulence which produce the mechanical strength. आणि जे काही आपलं मटेरियल आहे, मिक्सचर आहे, ते काय करतं तर त्या टर्ब्युलन्स मधून पास होतं. पास झाल्यानंतर काय होतं त्याच्यावर तर मेकॅनिकल फोर्स अप्लाय होतो. मेकॅनिकल फोर्स अप्लाय होतो म्हणजे नेमकं काय होतं तर त्याच्यामध्ये कॅव्हिटेशन फॉर्म होतं. कॅव्हिटेशन मीन्स काय तर एम्प्टी स्पेस फॉर्म होतो विदिन द सॉलिड. आपलं जे काही मटेरियल आहे त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस फॉर्म होतो. देन टर्ब्युलन्स. टर्ब्युलन्स मीन्स काय तर फ्लुइडची जी काही मुवमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो तर टर्ब्युलन्स म्हणतो. तर फ्लुइडची जी काही मुवमेंट फ्लुइडची मुवमेंट होते त्यामुळे काय होतं तर टर्ब्युलन्स फॉर्म होतात. ओके, देन इम्पॅक्ट अँड शेअर. इम्पॅक्ट फोर्स अँड शेअरिंग फोर्स टू ऑब्टेन द युनिफॉर्म होमोजेनाइज्ड मिक्सचर. तर कशासाठी तर होमोजेनाइज्ड मिक्सचर आपल्याला फॉर्म होण्यासाठी. ओके, समजलं? देन हाय प्रेशर होमोजेनायझर. हाय प्रेशर होमोजेनायझर मध्ये काय आहे तर हाय प्रेशर होमोजेनायझर HPH फोर्स a stream liquid sample through a system which subject to the number of force which is intended to homogenize the sample. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर हाय प्रेशर मध्ये त्यांनी काय यूज केले तर स्टीम फोर्स यूज केलाय किंवा स्टीम यूज केली. देन हाय प्रेशर होमोजेनायझर फोर्स अ स्टीम लिक्विड सॅम्पल थ्रू अ सिस्टीम विच सब्जेक्ट इट टू द नंबर ऑफ फोर्स. तर त्याच्यावर काय होतं तर स्टीम वर फोर्स अप्लाय होतो. ओके, विच इज इंटेंडेड टू होमोजेनाइज द सॅम्पल. तर जी काही स्टीम प्रोड्यूस झालेली आहे ती काय करते तर intended to do homogenize sample. सॅम्पल आपलं होमोजेनाइज करण्याला or reduce the particle size of any component within it consists of high pressure pump fitted to the stainless steel. माहित करा कोणाचा आवाज येतोय?
हॅलो, हा ओके. देन तर जी काही स्टीम आहे ती काय करते, तर आपलं जे काही मिक्सचर आहे त्याला त्याची पार्टिकल साइज रिड्यूस करते. देन एनी कंपोनंट reduce the particle size of any component within it consist of a high pressure pump fitted. तर हाय प्रेशर पंप तिथं फिट केलेला असतो टू द स्टेनलेस स्टील. तर स्टेनलेस स्टीलचं जे काही मटेरियल आहे त्याच्यामध्ये काय करतात, तर ते हाय प्रेशर पंप जे काही आहे ते फिट केलेलं असतं. स्टेनलेस स्टील फ्लुइड टँक, जे काही फ्लुइड टँक आहे आपलं, तर ते कशापासून बनलेलं आहे, तर स्टेनलेस स्टील पासून बनलेला आहे. त्याला काय करतात, तर हाय प्रेशर पंप अटॅच करतो. ओके. देन हाय pressure homogenizer includes the type of pressure pump and the piston pump geometry and design of a valve. Pistons means काय, तर स्टार्टर, जे काही आपण पिस्टन्स मीन्स काय, तर आपण इनिशिएट करायला पिस्टन वापरतो. ओके. प्रेशर पंप्स अँड द पिस्टन पंप्स, तर आपण काय करतो, जेव्हा आपण स्टार्ट करतो एखादे इन्स्ट्रुमेंट तेव्हा आपण काय करतो, तर प्रेशर पंप अँड द पिस्टन यूज करतो. ज्योमेट्री ऑफ अ डिझाईन अँड द वॉल, तर जे इन्स्ट्रुमेंट आहे हाय प्रेशर होमोजिनायझर ते ज्योमेट्री अँड डिझाइनड वॉल पासून बनलेली आहे. द रिंग अँड द इम्पॅक्ट रिंग ॲज द रिझल्ट application of a mechanical force, the liquid that flows out of the mixture homogenizer has a much smaller particle size. तर हे जे की होमोजेनायझर आहे, मेकॅनिकल फोर्स त्याच्यावर आपला होतो रिझल्ट. त्याची जिओमेट्री अशी बनवलेली आहे की त्याच्यामध्ये आपण काय आहे त्याच्यामध्ये, तर रिंग्स आहेत, इम्पॅक्ट रिंग्स आहेत, अँड द रिझल्टिंग द ऍप्लिकेशन मेकॅनिकल फोर्स त्याच्यावर अप्लाय होतो. पिस्टन पंप वगैरे हे त्याला अटॅच असतात. द लिक्विड दॅट फ्लोज आउट ऑफ अ होमोजेनायझर, तर जे काही लिक्विड असेल होमोजेनायझर साठी आपण यूज करणार आहे, तर त्याची पार्टिकल्स मच स्मॉलर पार्टिकल साइज आपण करू शकतो हाय स्पीड होमोजेनायझर मध्ये. ओके, समजलं? तर आपण कोणते बघितले, तर सिंपल होमोजेनायझर, मॉडिफाईड टर्बाइन्स, देन हाय स्पीड होमोजेनायझर. ओके, तर हे जे काही हाय स्पीड होमोजेनायझर आहे त्याची डायग्राम बघा काय आहे, कशी आहे. फोर्स अप्लाय होतो इथे, इम्पॅक्ट रिंग आहे तिथं. देन वॉल सीट्स आहेत किंवा वॉल्स आहेत त्या. देन प्रीमिक्स्ड इज पुश्ड बाय द पिस्टन पंप थ्रू द गॅप. प्रीमिक्सचर मीन्स काय, तर आपण जे काही मटेरियल टाकतो त्याला आपण काय म्हणतो, तर प्रीमिक्सचर म्हणतो. ओके, खालच्या साईडने ते काय करतात, तर प्रीमिक्सचर ऍड करतायत. देन इट इज गॅप इज क्रिएटेड बिटवीन द वॉल अँड द सीट अँड द फोर्सर. तर जे की गॅप आहे वॉल मध्ये आणि फोर्सर मध्ये, हा जो काही गॅप दिसतोय तुम्हाला, फोर्सर कुठे आहे, तर हा जे की वरचा पार्ट दिसतोय तुम्हाला त्याला काय म्हणतो, तर फोर्सर म्हणतोय आपण. देन गॅप इज क्रिएटेड बिटवीन द वॉल सीट कुठे आहे, तर हे जे की गॅप दिसतोय तुम्हाला, वॉल सीट्स बघा इथे तुम्हाला दिसतायत का वॉल सीट्स? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. त्याच्यामध्ये जे काही गॅप आहे तर तिथं काय होतं, तर गॅप प्रोड्यूस होतो. देन प्रीमिक्स एक्झिट्स द गॅप अँड कोलाइड्स ऑन द इम्पॅक्ट रिंग. तर जे काही इम्पॅक्ट रिंग आहे, इम्पॅक्ट रिंग दिसते तुम्हाला? yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Premix exits the gap and the colloidal on the impact ring. तर हे जे काही प्रीमिक्सचर आहे तर ते काय होतं, तर तिथे जे काही
कोलायडल ऑन इम्पॅक्ट रिंग आहे, तर त्याच्यामधून काय होतं तर प्रीमिक्सचर पास होते. देन द प्रोडक्ट विथ रिड्युस्ड पार्टिकल साइज इज ऑब्टेन. तर काय होतं प्रीमिक्स इथून आपलं जे काही होमोजिनायझर आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर काय होतं तर जे काही गॅप प्रोड्यूस होतो. देन गॅप प्रोड्यूस झाल्यानंतर जे काही मिक्सचर आहे ते त्या गॅप मधून पास होतं. ते कुठे येतं तर इम्पॅक्ट रिंग अँड वॉल सीट्स मध्ये येतं. ओके. आणि जे काही फोर्सर आहे, फोर्सर काय होणार आहे तर तिथून आपण फोर्स अप्लाय करणार आहे. ओके. देन फोर्स अप्लाय झाल्यामुळे काय होतं तर त्याचं जे की पार्टिकल साईज आहे आपल्या मिक्सचरची, प्री मिक्सचरची, ती काय होतं तर रिड्यूस होते. ओके. हा फोर्स आपण मेकॅनिकली अटॅच करतोय त्यामुळं जास्त असणार आहे. मेकॅनिकली मीन्स आपण हाताने ते नाही करू शकत. My screen is visible. Yes, ma'am. ओके. देन अल्ट्रासोनिक होमोजेनायझर. आपण कोणते कोणते होमोजेनायझर बघितले तर सिंपल होमोजेनायझर, मॉडिफाईड टर्बाइन्स, हाय प्रेशर होमोजेनायझर. ओके. देन आपण आता बघतोय तर अल्ट्रासोनिक होमोजेनायझर. अल्ट्रासोनिक म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक वेव्स असतात, अल्ट्रासोनिक लाईट्स वगैरे असतात किंवा अल्ट्रासोनिक रेज असतात, तर ते होमोजेनायझर. Ultrasonic homogenizer is another sample of pressurized homogenizer. Ultrasonic homogenizer is another example of a pressurized homogenizer which ultrasonic waves. तर फ्रिक्वेन्सी किती आहे बघा तर 220,000 हर्ट्झ ची जी काही फ्रिक्वेन्सी आहे, तर त्या फ्रिक्वेन्सीनी हे जे काही अल्ट्रासोनिक होमोजेनायझर आहे ते वर्क होतं. ओके. अँड जनरेटेड द मिक्सचर और युनिफॉर्म generated for the mixing or uniform dispersion is the mix of the mixture. Then तर ते जे की फ्रिक्वेन्सी आहे अल्ट्रासोनिक वेव्हची, तर ती काय करते तर मिक्सिंग जनरेट करते और युनिफॉर्म डिस्पर्शन ऑफ अ मिक्सचर. तर ती काय करते तर मिक्सिंग करते आणि डिस्पर्शन युनिफॉर्म करते. ओके. तर अल्ट्रासोनिक वेव्स प्रोड्यूस शेप इफेक्ट रिस्पॉन्सिबल फॉर द साइज रिडक्शन. अल्ट्रासोनिक साऊंडचा जो काही शेअरिंग इफेक्ट आहे तो काय आहे तर रिस्पॉन्सिबल फॉर द साइज रिडक्शन, साइज रिडक्शन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. अँड द होमोजेनायझेशन, आणि होमोजेनायझेशन करण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल आहे. शेअरिंग फोर्स. ओके. इट इज युज्ड प्रायमरीली फॉर द इमल्सिफिकेशन. इमल्सिफिकेशन मीन्स काय तर इमल्शन आपण जेव्हा त्याचं होमोजेनायझेशन करतोय तर त्याला आपण काय म्हणतो तर इमल्सिफिकेशन. ओके. तर हे जे काही अल्ट्रासोनिक होमोजेनायझर आहे तर ते प्रायमरीली कशात यूज होतं तर इमल्सिफिकेशन करण्यासाठी. ओके. व्हेन द subjected to the ultrasonic vibration alterate the region of the compression and the reflection are produced in the liquid. तर जे की जेव्हा आपलं जे की मटेरियल आहे किंवा आपलं जे की इमल्शन आहे, आपलं जे की मिक्सचर आहे ते काय होतं तर अल्ट्रासोनिक व्हायब्रेशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं.
किंवा सबजेक्टेड मीन्स काय तर कॉन्टॅक्ट मध्ये येणे. तर काय होतं तर अल्ट्रासोनिक व्हायब्रेशन अल्टर्स द रिजन ऑफ अ कॉम्प्रेशन अँड रिफ्लेक्शन आर प्रोड्युस्ड इन द लिक्विड. रिफ्लेक्शन तर त्याच्यामध्ये काय होतं तर व्हायब्रेशन अल्टर होतात किंवा व्हायब्रेशन प्रोड्यूस होतात अँड कॉम्प्रेशन अँड रिफ्रॅक्शन होतं आपल्या प्रोडक्टचं. देन कॅव्हिटीज आर फॉर्मड इन द रिजन ऑफ रिफ्रॅक्शन. तिथं काय होतं तर कॅव्हिटी फॉर्म होते. कॅव्हिटी मीन्स काय तर एक स्मॉल स्पेस, एम्प्टी स्पेस, तर तिथं फॉर्म होते in the region of a refraction which subsequent collapse in the region of a compression which results the great force of emulsification consists of a pump driven by the motor. It is connected in the inlet tube and an outlet tube. Here the liquid consists of a flat jet. For liquid inlet facing the jet, thin blades is present which vibrates the natural neutral frequency. तर जे की कॅव्हिटीज आहे, कॅव्हिटी काय करते तर कॅव्हिटी फॉर्म होते आपल्या मिक्सचर मध्ये. ओके, आणि रिजन ऑफ रिफ्लॅक्शन विथ सबसिक्वेंट कोलॅप्स. तर ते काय आहे तर कॅव्हिटी असल्यामुळं काय होतं तर त्याची की मटेरियल आहे ते कोलॅप्स होतं. ओके, देन तर कॅव्हिटी फॉर्म झाल्यामुळे काय होतं तर जी काही कॉम्प्रेशन एरिया आहे, कॉम्प्रेशन मीन्स काय तर जिथं आपले मटेरियल स्टिक होत आहेत किंवा कॉम्प्रेस होत आहेत, विच रिझल्ट द ग्रेट फोर्स ऑफ इमल्सिफिकेशन. तर त्याच्यामध्ये काय होतं तर इमल्सिफिकेशनचं ग्रेट फोर्स अप्लाय होतं. ओके, ऑफ अ पंप ड्रायव्हन बाय द मोटर. आणि ते जे की मोटर आहे ते स्टार्ट होतं किंवा ड्रायव्हन फोर्स अप्लाय होतो. इट कन्सिस्ट ऑफ द इनलेट ट्यूब. तर हे जे की अल्ट्रासोनिक होमोजेनायझर आहे तर ते काय आहे तर ते काय इनलेट ट्यूब असते त्याच्यामध्ये अँड द आउटर ट्यूब. इनलेट ट्यूब आणि आउटलेट ट्यूब असते त्याच्यामध्ये. हिअर द लिक्विड कन्सिस्ट ऑफ द फ्लॅट जेट किंवा फ्लॅट जेट असतं त्याच्यामध्ये फॉर द लिक्विड इनलेट. एक जेट मीन्स काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट आहे तर ते असतं फॉर द लिक्विड इनलेट साठी किंवा लिक्विड जे काही मटेरियल आहे ते त्याच्यामध्ये इनलेट करण्यासाठी. ओके, फेसिंग द जेट थिन ब्लेड्स इज प्रेझेंट विच व्हायब्रेट्स न्यूट्रल फ्रिक्वेन्सी. तर जे काही ब्लेड्स आहेत, थिन ब्लेड्स आहेत प्रेझेंट विच इज थिन ब्लेड इज प्रेझेंट विच व्हायब्रेट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. आणि त्याच्यामध्ये थिन आहेत ते काय करतात तर न्यूट्रल फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करतात. ओके, देन अल्ट्रासोनिक होमोजेनायझरचं डायग्राम बघा कशी आहे. तर अल्ट्रासाउंड रोटर आहेत, अल्ट्रासाउंड स्टँड आहेत, देन टेम्परेचर प्रोबी आहे किंवा टेम्परेचर ते मेंटेन करतं. ओके, वॉटर बाथ, ऑइल सॅम्पल इन द रिएक्शन वेसल. वॉटर बाथ आहे आणि रिएक्शन वेसलची जी काही ऑइल सॅम्पल आहे, आपलं जे काही मटेरियल आहे ते तिथं आहे. देन कंट्रोल नॉब्स आहेत, ऑन ऑफ चे जे काही नॉब्स असतील, कंट्रोलिंग युनिट आहे. समजलं अल्ट्रासोनिक होमोजेनायझर? समजले का 4 होमोजेनायझर? कंस्ट्रक्शन, सिंपल होमोजेनायझर, ओके, मॉडिफाइड turbines, then high speed homogenizer and ultrasonic homogenizer. ओके, देन वर्किंग बघा काय आहे होमोजेनायझरचं. होमोजेनायझर वर्क्स बाय द homogenizer mainly works by agitation the liquid that is to be homogenized. Agitation can be done by using the mechanical arrangement which pumps the liquid through an orifice plate. तर हे जे काही होमोजेनायझर आहे ते मेन कशाच्या कोणत्या प्रिन्सिपल वर वर्क होतं तर ऍजिटेशन. ऍजिटेशन मीन्स काय तर फास्ट मिक्स. ओके, ऍजिटेशन मेनली वर्क्स ऑन द ऍजिटेशन द लिक्विड दॅट इज बी होमोजेनाइज. जे लिक्विड आपण होमोजेनाइज करतोय तर
ऍजिटेशन कॅन बी डन बाय युजिंग द मेकॅनिकल अरेंजमेंट. तर जे काही मेकॅनिकल अरेंजमेंट आहे त्याच्यामुळे आपण ऍजिटेशन करू शकतो. विच पम्प्स द लिक्विड थ्रू अन ओरिफाइस प्लेट. तर जे काही आपलं मटेरियल आहे तर ते काय करतं तर ओरिफाइस प्लेट मध्ये प्लेस करतं किंवा पंप करतं तिथं. ओके. जे ऍजिटेशन कॅन बी डन बाय द अॅग्युस्टिक. अॅग्युस्टिक मीन्स काय तर सेन्सेस ऑफ हिअरिंग डिव्हाइस. साऊंड प्रॉपर्टी म्हणजे अॅग्युस्टिक मीन्स काय तर साऊंड प्रोड्यूस करतं. ओके. अॅग्युस्टिक मीडियम which use the ultrasonic frequency to agitate the surface over which the liquid is pumped. तर हे जे काही ऍजिटेटर आहे, ऍजिटेशन जे काही आहे ते काय करतं तर साऊंड मीडियम मध्ये किंवा अॅग्युस्टिक मीन्स काय तर साऊंड प्रॉपर्टी, साऊंड मीडियम मध्ये यूज होतं अल्ट्रासोनिक फ्रिक्वेन्सी टू ऍजिटेट द सरफेस ओव्हर दॅट द लिक्विड इज पंप. तर जे की पंप आहे त्याच्यामध्ये जे की लिक्विड जाणार आहे ते काय करतं तर ते ऍजिटेट करतं. ओके. समजलं का? वर्किंग सिंपल आहे. तर ते काय आहे आपण मेकॅनिकली फोर्स आपण अप्लाय करतोय. ओके. ऍजिटेशन आपण अप्लाय करतोय. ओके. ऍजिटेशन कशामुळे होत आहे तर आपण जे की मेकॅनिकल अरेंजमेंट केलेली आहे ऑफ पंप, तर मेकॅनिकल अरेंजमेंट मुळे काय होतं तर ऍजिटेशन प्रोड्यूस होतं. ओके. किंवा फास्ट मिक्सिंग होतं. ऍजिटेशन मीन्स काय तर प्रॉपरली और फास्ट मिक्सिंग, त्याला आपण काय म्हणतो तर ऍजिटेटर म्हणतो. ओके. तर ते काय होतं तर मेकॅनिकली प्रोड्यूस होतं. देन तर ते कशावर अप्लाय होणार आहे ऍजिटेशन फोर्स तर आपला जे काही लिक्विड आहे त्याच्यावर अप्लाय होणार आहे. ओके. तर ते काय होतं तर एका ओरिफाइस प्लेट मधून, ओरिफाइस प्लेट मीन्स काय तर एका स्मॉल ओरिफाइस मधून ते पास होतं. त्यामुळे काय होतं तर आपलं जे काही मटेरियल आहे त्याची साईज रिडक्शन होते किंवा होमोजेनाइज होतं. देन ऍजिटेशन कॅन बी डन बाय अॅग्युस्टिक medium which used ultrasonic frequency to agitate the surface over which the liquid is pumped. तर जे की लिक्विड आहे तर ते काय होतं तर ऍजिटेट होतं. ओके. हेच इथं सांगितलेलं आहे आपल्याला. देन ऍप्लिकेशन होमोजेनायझर आर युज्ड इन अ सिंथेसिस ऑफ अ इसेन्शियल ड्रग कंपोनंट सच एज टिश्यू, प्लांट, फूड, soil and many other by homogenizing them. होमोजेनायझर्स जे काही आहे ते कशासाठी यूज होतात? युज्ड इन अ सिंथेसिस ऑफ इसेन्शियल ड्रग. इसेन्शियल ड्रग सिंथेसिस करण्यासाठी सच हॅज टिश्यू, प्लांट, फूड, सॉइल अँड मेनी अदर बाय होमोजेनायझिंग देम. तर जे काही टिश्यूज असतील, ब्लड्स, प्लांट असतील, फूड अँड सॉइल, तर ह्याला होमोजेनाइज करून आपल्याला जे काही इम्पॉर्टंट किंवा इसेन्शियल ड्रग असतील ते आपल्याला मिळवण्यासाठी किंवा ते इसेन्शियल ड्रग मिळवण्यासाठी आपण काय करतो तर होमोजेनायझरचा यूज करतो. ओके. These are used in a preparation of a pharmaceutical emulsion, suspension and the semi-solids and cosmetic product. तर आपण कशासाठी यूज करतोय ना फार्मास्युटिकल पर्पज साठी किंवा फार्मास्युटिकल प्रिपरेशन साठी इमल्शन, सस्पेन्शन अँड द सेमी सॉलिड अँड कॉस्मेटिक्स हे प्रोडक्ट बनवण्यासाठी आपण काय करतो तर होमोजेनायझरचा यूज करतो. इट इज युज्ड टू इन्क्रीज द बायो अवेबिलिटी. बायो अवेबिलिटी मीन्स काय तर ability of a drug or the other substance to be absorbed and used by the body. तर बायो अवेबिलिटी मध्ये काय येतं तर ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर ते कसं वर्क होतं तर हे ह्याचा स्टडी म्हणजे काय तर बायो अवेबिलिटी. देन त्याचं इन वर्डिंग मध्ये काय आहे तर अवेबिलिटी ऑफ अ ड्रग और अदर सबस्टन्स. ड्रग और अदर सबस्टन्स अवेलेबल असलं पाहिजे टू ऍब्सॉर्ब और युज्ड बाय द बॉडी. आपल्या बॉडी मध्ये गेल्यानंतर ते जे काही ड्रग आहे ते काय व्हायला पाहिजे तर ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो तर बायो अवेबिलिटी. ओके.
तर हे जेव्हा आपण होमोजिनाइज्ड करतोय ड्रग तेव्हा काय होतं तर इन्क्रीज बायोअवेबिलिटी अवेबिलिटी होतं अँड केमिकल स्टॅबिलिटी. काय होतं तर केमिकल स्टॅबिलिटी येते आपल्या प्रोडक्टला. And enhance the physical appearance of a dosage form by reducing particle size of a solid. आपण होमोजेनायझर चा यूज केल्यानंतर आपल्याला काय होतं तर बायोअवेबिलिटी इन्क्रीज होते, केमिकल स्टॅबिलिटी येते आपल्या ड्रग मध्ये अँड एनहान्स द फिजिकल अपीरियन्स. फिजिकल अपीरियन्स जो काही आहे ड्रगचा तर तो काय होतो तर इन्क्रीज होतो अवर डोसेज फॉर्म बाय रिड्युसिंग द पार्टिकल साइज ऑफ अ सॉलिड. तर कशा काय आपण रिड्यूस करतोय तर पार्टिकल साइज आपण रिड्यूस करतोय ऑफ अ सॉलिड. ओके, समजलं. इथं आपला मिक्सिंगचा पार्ट संपला. देन नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करणार आहे तर फिल्ट्रेशन स्टार्ट करणार आहोत. ओके, समजले का आपण काय काय बघितलं बघा मिक्सिंग मध्ये. स्टार्टिंग पासून बघा तर मिक्सिंग मध्ये आपण काय बघितलं तर डेफिनेशन ऑफ मिक्सिंग बघितलं. ओके, देन टाइप ऑफ मिक्सिंग. मिक्सिंग कोणत्या टाइप मध्ये आपण करू शकतो तर पॉझिटिव्ह मिक्सिंग, निगेटिव्ह मिक्सिंग अँड न्यूट्रल मिक्सिंग. ओके, देन मिक्सिंगचं मेकॅनिझम. आपण मिक्सिंग कोणत्या मेकॅनिझम वर वर्क होतं तर कन्व्हर्टेटिव्ह मिक्सिंग, shear मिक्सिंग अँड डिफ्युजन मिक्सिंग. देन फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन मिक्सिंग. कोणते फॅक्टर्स मिक्सिंग वर अफेक्ट होतात तर पार्टिकल साइज, पार्टिकल शेप, पार्टिकल अट्रॅक्शन, मटेरियल डेन्सिटी अँड proportions of a material. देन आपण काय बघितलं तर डबल क्लोन ब्लेंडर. डबल क्लोन ब्लेंडरचं प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. ओके, ऍप्लिकेशन डबल क्लोन ब्लेंडरची डायग्राम. देन टर्बाइन मिक्सचर. टर्बाइन मिक्सचर कोणत्या प्रोसेसवर अप्लाय होतं किंवा त्याचं प्रिन्सिपल काय आहे, कन्स्ट्रक्शन काय आहे, वर्किंग काय आहे हे आपण बघितलं. कोणत्या टाईपचे टर्बाइन्स असतात. देन काय बघितलं आपण तर ट्रिपल रोलर मिल बघितली. ओके, ट्रिपल रोलर मिलचा आपण एक व्हिडिओ पण बघितला होता, ट्रिपल रोलर मिल कशी वर्क होते त्याच्यावर. देन सिल्वर्सन मिक्सचर. सिल्वर्सन मिक्सचरचं ऍप्लिकेशन, प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड ऍप्लिकेशन. देन होमोजेनायझर. देन होमोजेनायझरचं आज आपण बघितलं 4 होमोजेनायझर्स असतात. तर ते काय होतं तर मेकॅनिकली वर्क होतं. त्याचं प्रिन्सिपल काय आहे, वर्किंग काय आहे. ओके, समजलं सगळ्यांना मिक्सिंग पार्ट. Yes, ma'am. ओके, काही प्रॉब्लेम आहे का मिक्सिंग मध्ये? No, ma'am. No, ma'am. ओके, नेक्स्ट लेक्चरला जर मी विचारलं मिक्सिंग मधला कोणताही पार्ट येईल सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. लेक्चरला Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण मिक्सिंगचं रिव्हिजन घेणार आहे मी. तर सगळ्यांनी मिक्सिंगचा पार्ट जो काही आहे तो रीड करून ठेवायचा आहे. ओके, Okay, ma'am. नेक्स्ट पार्टला हॅलो मॅम, तुमचा आवाज क्लिअर येत नाही. ओके, नेक्स्ट लेक्चर कोणाचं आहे? हॅलो, माय वॉइस इज ऑडिबल? मॅम आज लास्ट लेक्चर तुमचंच म्हणजे असं दिलंय टाइम टेबल मध्ये. नीनामदार मॅडम घ्या